आज बघूया मस्त असा बटाट्याचा परोठा. तर त्याच्यासाठी इथं मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी पोहे आहेत. ते स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेले, म्हणजे ते नरम होतात छान. तर इथं 4 ते 5 बटाटे घेतलेत. उकडून छान किसून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला परोठ्यामध्ये मिक्स करायला सोपे जाते. तर काय करायचं आहे, 4 ते 5 बटाटे जे घेतलेले आहेत, तर काही बटाटे म्हणजे उकडल्यानंतर त्याला थोडासा चिकटपणा येतो. तर काही एकदम ड्राय असतात. तर थोडंसं एखादी बटाटा तुम्हाला जास्त किंवा कमी लागू शकतो. आणि आता इथं मिरची वाटून घेतलेली आहे. मिरचीमध्ये लसूण आणि थोडंसं जिरं टाकलेलं आणि धने जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना. आता हे सगळं साहित्य छान असं हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण इथं मी फक्त पूर्णपणे बटाट्यामध्ये मळलेलं आहे. काय होतं मी म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बटाट्याला जर चिकटपणा असेल तर पाणी अजिबात लागणार नाही तुम्हाला. आणि जर बटाटा थोडासा ड्राय असेल तर पाणी थोडंसं लागू शकतं, म्हणजे एक पाव वाटी पाणी तुम्हाला थोडंसं इथं लागू शकतं. आता छान असं पीठ असं मळून घ्यायचं. मग पीठ मळताना काय करायचं, अगदीच चपातीला मळतो किंवा म्हणजे तसं पातळ एकदम मळायचं नाही आहे. चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं पीठ. म्हणजे जेणेकरून आपण जे परोठे करणार आहोत तो छान भाजताना खुसखुशीत होतात. पिठाला हलकं म्हणजे थोडंसं तेल लावून बाजूला ठेवायचं. आता परोठे तयार करायला घेऊया आपण. परोठे मीडियम साईजचेच, म्हणजे छोटे-छोटे, जास्त मोठे करायचे नाही किंवा एकदमच छोटे करायचे नाहीत. आणि लाटताना काय करायचं, एकदम पातळ लाटायचे नाहीत. कारण काय होतं, पातळ जर लाटले तर थोडेसे कडक होतात ते मग. आणि थोडेसे जाड, म्हणजे चपातीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे परोठे नेहमी. थोडेसे जाड असले की परोठे खायला देखील खूप छान लागतात. आता मीडियम साईजमध्ये परोठे लाटून घ्यायचे आणि तव्यावर तुम्ही त्याला तूप लावून किंवा बटर लावून तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला तेल, बटर, तूप काहीही लावून याला भाजू शकता. तर मी इथं तेल टाकलेलं आहे आणि दोन्ही साईडनी छान खरपूस असे भाजून घ्यायचे. एकदम हाय फ्लेम करायची नाही, मीडियम हीटवर आपण ह्याला भाजून घ्यायचे. कारण काय होतं, एकदम हाय केलं की ते पटकन भाजल्या जातात आणि मग आतून एकदम असे जरा कच्चापणा त्याला लागतो. तर इथं भाजताना फक्त मीडियम हीटवर भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी, म्हणजे जेणेकरून त्याला खरपूसपणा येतो वरती. आणि गरम-गरम बटाट्याचे परोठे दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर मस्त सर्व्ह करा.